दर्शको नमस्कार, परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विधानसभेच्या निवडणुकाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। प्रत्येक पक्ष जे राजकारण आहे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते आपापल्या उमेदवारासाठी आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करत आहेत। प्रचार यंत्र अगदी शिगेला पोहोचलं या ठिकाणी। आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचा जर विचार केला तर किंवा सोलापूर जिल्हा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावरचे उमेदवार या ठिकाणी निवडून लढवत आहेत। मात्र जे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघ आहे तो मात्र अतिशय प्रतिष्ठेचा केला दिसून येतोय। कालच त्यांची टेंभुर्णी या ठिकाणी जे काही त्यांचे उमेदवार आहेत विठ्ठलचे चरण अभिजित पाटील यांच्यासाठी त्या ठिकाणी जाहीर सभा झाली। तसं पाहायला गेलं तर मोहोळमध्ये त्यांचा उमेदवार आहे तुतारीचा, माळशिरसमध्ये आहे, करमाळ्यामध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे, प्रॉपर माढ्यामध्ये आहे, अशा 5 ते 6 ठिकाणी त्यांचा तो उमेदवार आहे। मात्र पवारांनी माढा हा मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करत असताना सर्व उमेदवारांसाठी म्हणून असेल मध्यवर्ती ठिकाणी टेंभुर्णी या ठिकाणी सभा घेतली। सभा घेत असताना पवारांच्या सभेला नेहमीप्रमाणे गर्दी होती। पवार नेमकं काय बोलवत याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष होतं, कारण पवारांचं एकदा नुसतं येऊन जाणं आणि एखादी जाहीर सभा घेणं हे तिथल्या उमेदवारासाठी खूप फायदे होतं आणि तिथला जो मतदाराचा कौल आहे तो निर्णायक ठरण्याइतपत पवारांची ताकद त्यांनी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिली आहे। कालची सभा जी झाली टेंभुर्णीमध्ये त्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की जे मला ईडीची नोटीस आली होती, मात्र मला ईडीची नोटीस आल्यानंतर मी स्वतः ईडीकडे जाणार होतो, पण ईडी माझ्याकडे आली, ईडीचे अधिकारी माझ्याकडे आले, मला हात जोडले आणि ते परत गेले। मात्र इथल्या काही जणांना ईडीची नोटीस आल्यानंतर ते गायब झाले असाही टोला त्यांनी जे काही या ठिकाणी 30 वर्षापासून राजकारण करतात भूमराज शिंदे त्यांच्यावरती लावलाय। आणि बोलताना पवार असे म्हणाले की यांना असं पाडा की इथून पुढं महाराष्ट्रामध्ये मेसेज गेला पाहिजे की जे कोणी पवाराचा म्हणजे काय पण करा पण पवारांचा नाद करायचा नाही, असा तो संदेश पवारांनी दिला। त्याचं एकंदरीत म्हणजे सार काढला गेला तर आपल्या असं लक्षात येते की शरद पवार यांनी माढेची जी निवडणूक आहे महाराष्ट्रातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहेच, मात्र माढेची निवडणूक आहे ती सुद्धा निवडणूक त्या ठिकाणी प्रतिष्ठित केली आहे। या निवडणुकीच्या पाठीमागच्या काळामध्ये जर आपण थोडं पाहिलं गेलं तर या ठिकाणी तुतारी या चिन्हासाठी खूप मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली। विद्यमान जे आमदार बबनदादा शिंदे यांनी प्रकृती असल्यामुळे निवडणूक लढवत नाही, माझा मुलगा आहे तो रणजित सिंह याला तुतारी जर मिळाली तरच मी तुतारी चिन्हावरची निवडणूक लढवू, नसेल तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे। त्या पद्धतीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। तुतारीची जी क्रेज होती ती माढा लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणावरती चालली। त्या पद्धतीतले जे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील त्यांना चांगल्या फरकानं मताधिक्य त्यांना मिळालं आणि ते माढ्यात तुतारी गाजली। त्यामुळे लोकांमध्ये तुतारी संदर्भात जी काही सहानुभूती आहे सहानुभूतीची लाट आता पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसणार हे पाहावं लागणार आहे। मात्र ह्या मतदारसंघाचा जर विचार करायला गेलं तर बबनदादांनी 1995 पासून राजकारणाला सुरुवात केली आणि अपक्ष म्हणून त्यांनी सुरुवातीला निवडणूक लढवली। त्यानंतर त्यांनी अनेक दिवस पवारांची साथ होती, म्हणजे साधारण 5 टर्म जर आपण पाहायला गेलं पाठीमागचे तर ते शरद पवार यांच्या घड्याच्या नावावरती ते निवडणूक लढवत होते। मात्र राष्ट्रवादीमध्ये काही फाटाफूट झाली, अजित पवार गट वेगळा झाला, शरद पवार गट वेगळा झाला आणि त्या काळामध्ये मात्र जे बबनदादा आहेत ते बबनदादा अजित पवार गटाकडे गेले। त्याची नाराजी म्हणून काय असेल किंवा अनेक कारण काय असतील पण त्याला तुतारी हे चिन्ह मिळालं नाही आणि ते चिन्ह मोहिते पाटलांच्या माध्यमातून अभिजित पाटील यांना तो पक्षाची एबी फॉर्म मिळाला। मात्र पवारांनी काल जे सांगितले की जे मला सोडून गेले, जे काही सहानुभूती दाखवली नाही, अडचणी काळामध्ये सोडून गेले त्यांना मात्र तुम्ही 10 शिकवा अशी ग्वाही पवारांनी या ठिकाणी केली। एकंदरीत पाहायला गेलं तर पवारांचा एक एक शब्द हा मुरब्बी राजकारण शब्द आहे आणि तो खूप निर्णायक ठरू शकतो। पवारांनी सहजासहजी कधी असे बोलत नाहीत, मात्र जर बोलले तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पाठीमागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीला पाहिलं असेल किंवा सातारची जी काय लोकसभेची निवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेस पवार ज्या पावसामध्ये भिजले त्यानंतरचं जे राजकारण अतिशय वेगाने फिरलं आणि त्याचा परिणाम काय सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे। त्याच पद्धतीने काल जी टेंभुर्णी सभा झाली त्या टेंभुर्णीच्या लोकांना जो काही संदेश दिला तो संदेश पवारांचा खूप महत्वाचा या ठिकाणी होता। त्यामुळे तो संदेश आता अभिजित पाटलांना बळ देणारा ठरणार आहे आता आपल्या पुढच्या काळामध्ये पाहू लागणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अभिजित पाटलांचा माढा विधानसभा मतदारसंघामधला प्रवास हा साधारण 3-3.5 महिन्यातला त्यांचा प्रवास आहे या ठिकाणी। कारण अभिजित पाटील जेव्हापासून राजकारण करायला लागले पाठीमागच्या 3-4 वर्षापूर्वीपासून तेव्हा ते विठ्ठलची निवडणूक झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय झाले होते। मात्र नंतर अचानक ते त्यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवस झाल्यानंतर 1 ऑगस्ट पासून त्यांनी माढा विधानसभा लढवणं ठरवलं, त्या पद्धतीने तयारी करण्याचा प्रयत्न केला। खरं तर अभिजित पाटील यांचं जे काम आहे किंवा यांची जी 3.5 महिन्याची कामगिरी आहे ती कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे। कारण ज्या ठिकाणी 30 वर्षाचा विकास आहे, 30 वर्षाचं नेतृत्व आहे, 30 वर्षे ज्या लोकांची नाळ जोडली गेली आहे त्या मतदारसंघामध्ये बहुधा नेतृत्व करत असताना आपण 3-3.5 महिन्यांमध्ये जाणं आणि
लोकांमध्ये एक माहोल तयार करणं, निवडणुकीचा स्वतःची क्रेज निर्माण करणं, लोकांना आश्वासन देणं, विकासाचा मुद्दा पटवून देणं, मी जे काही विकासाचं विजन मांडलेलं आहे ते विकासाचं विजन लोकांच्या मनावर बिंबणं, हे जे काय काम 3-3.5 महिन्यामध्ये केले ते खरं तर वाखाणण्याजोग आहे. त्याची आता प्रचितीला किती पत मिळते, ते किती यशस्वी होत आहे, पुढच्या काळ त्या गोष्टी ठरवणार आहे. मात्र ज्या मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व नव्हतं ते 3-3.5 महिन्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेणं, म्हणजे त्यांचं ते कृषी महोत्सव घेतला असेल, त्यांनी बैलगाडा शर्यत घेतला असेल, किंवा जे काय म्हणून दहीहंडीचा उत्सव घेतला असेल, आणि लोकांमध्ये माहोल घेऊन हे वातावरण तयार करणं, ते वातावरण तयार करण्यामध्ये अभिजित पाटील कुठे यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यापुढे जर पाहायला गेलं तर जे काही सभा झाल्या, जेव्हापासून प्रचंड सुरू झाली तेव्हापासून प्रचार जाहीर सभांवरती अभिजित पाटील यांनी खूप मोठा भर दिलाय. म्हणजे जो काही तुतारीचा उमेदवार ज्या ताकदीचा असायला पाहिजे, पवारांचा उमेदवार ज्या ताकदीचा असायला पाहिजे, त्या तोडीस तोड उमेदवार हा अभिजित पाटील यांनी तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर बबनदादाचं नेतृत्व या ठिकाणी खूप दिवसापासून आहे, पण बबनदादांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी निवडणूक लढवत नाही सांगितलं, आणि त्याचा मुलगा रणजित शिंदे हे अपक्ष चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवतात. एकंदरीत पाहायला गेलं तर कालची सभा जी पवार साहेबांनी घेतली त्या सभेमधून खूप मोठा संदेश या ठिकाणी दिला गेलाय. मात्र ती सभा कालची निर्णय ठरण्याची शक्यता आहे का? कारण पवारांनी जो काही माढा मतदारसंघावरती काही विशिष्ट लक्ष केंद्रित केले, प्रतिष्ठित केलाय, तो मोहिते पाटलांशिवाय तेवढीच जबाबदारी आहे. आणि जे तिकीट आणलं, तो तिकीट आणण्यामध्ये मोहिते पाटलांचा प्रवास खूप मोठा आहे. त्यामुळे इथली तुतारीचा उमेदवार निवडून आणणं हे पवारांसाठी आणि माढ्यासाठी आता खूप प्रतिष्ठेचं असणार आहे. ज्या पद्धतीने पवारांनी माढ्याचा उमेदवार प्रतिष्ठेचा केला, निवडून प्रतिष्ठित केली, त्याच पद्धतीने हा कल हा प्रतिष्ठेचा होणार आहे का, तो आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार. आज सुद्धा निर्णयाची सांगता समारंभ जे होतोय तो टेंभुर्णीमध्ये बबनदादांच्या नेतृत्वाखाली जे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे लढवत आहेत त्यांची आज टेंभुर्णी या ठिकाणी सभा होते. ती सभा आता खूप मोठी होणार आहे. तेव्हा आजच्या सभेमध्ये बबनदादा काय बोलणार आहेत आणि कालच्या सभेचा परिणाम एकंदरीत काय होणार आहे तो आता पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे.